विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण मुंबई सिटी 2025 हा जो पोलीस भरतीचा पेपर आहे ना तो कव्हर करतोय आणि हा तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय आपण की बघा एक पेपर किती टप्प्यांमध्ये घेतोय विद्यार्थी मित्रांनो, खूप बारकाईने घ्यावं लागतं म्हणून जरा वेळ लागत आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा इतक्याच बारकाईने अभ्यास करा. ठीक आहे. आता चला नेक्स्ट व्हिडिओ आपलं यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आता यांनी प्रश्न काय म्हटलेला आहे लक्षात घ्या. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती म्हटलेलं आहे त्यांनी. सर्वात मोठी ग्रंथी त्यांनी लहान नाही बघा, सर्वात मोठी ग्रंथी कोणती म्हटलेला आहे. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नक्कीच सायन्सचा प्रश्न, बरोबर, सायन्सचा प्रश्न आहे. मग याला कशा पद्धतीने करता येईल लक्षात घ्या. आता पुढे बघा याचा अभ्यास म्हणजे परत जर यावरती प्रश्न आलाच चुकायलाच नको. आले बघा पुढे त्यांनी म्हटलेलं आहे मानवी ग्रंथी. आता मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी सर्वात मोठी ग्रंथी जर आपण म्हटलं तर मित्रांनो इथे तुम्हाला उत्तर येतं यकृत. यकृत हा येतो सर्वात मोठी ग्रंथी म्हटलं तर. मग आता विचार करा ही जर यकृत येत आहे, त्यांनी प्रश्न विचारला फक्त सर्वात मोठी ग्रंथी होऊ शकेल. जर पुढच्या वेळेस त्यांनी कार्य विचारू शकणार, त्याचं वजन विचारू शकणार, त्यांचं कुठल्या भागाला राहतं ते विचारू शकणार, त्यासोबत त्यांचं कार्य काय ते विचारू शकणार, त्यामध्ये कुठलं संप्रेरक असतं ते विचारू शकणार, त्याच नंतर त्यांचं काम काय करतात म्हणजे कार्य काय, असे. मग अशा पद्धतीने जर प्रश्न तयार झाला तर तुम्हाला हा मुद्दा इथेच सोडवता आला पाहिजे. जर कुठलाही प्रश्न आला तर हा मुद्दा इथे सोडून टाकायचा. परत लक्षात घ्या. आता परत बघ आता बघा पुढे जर आपण म्हटलं हे जे यकृत आहे मग याचं वजन किती असेल तर बघा जर आता प्रौढ व्यक्तीचा, आता प्रौढ व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती अगदी किशोरावस्थेच्या पलीकडे म्हणजे 18 वर्षाच्या पलीकडे आहे, जो व्यक्ती वयामध्ये एक व्यवस्थित त्याची शरीराची वाढ आहे त्याला प्रौढ म्हणू शकतो आपण. म्हणजेच लक्षात घ्या प्रौढ व्यक्तीचं वजन च्या वजनामध्ये म्हणजे प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये हे यकृताचं वजन हे 1.5 kg असतं. प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये वजन 1.5 kg असते. बरोबर, 1.5 kg असतात. त्याचसोबत लक्षात घ्यायचं मग याचं काम कोणतं असेल तर हे पाचन तंत्राला सहाय्य करते, आपल्याला सहकार्य, पाचन तंत्राला सहकार्य करतात, आपल्याला तंत्राला सहकार्य. तुम्हाला पाचन तंत्राला सहकार्य करतं. त्यासोबतच यामध्ये औषध कुठलं लागतं यांना तर डिटॉक्सी. लक्षात घ्या डिटॉक्सिफाईंग हे औषध असतात यामध्ये पण सुद्धा लिहा तिथे, किंवा औषध नाही जरी लिहिलं तरी पण यांचं काय तर एन्झाईम हे जे संप्रेरक आहे ना हे तयार होतं यामध्ये. तिथे एन्झाईम तयार होतात. आले लक्षात, एन्झाईम तयार होत आहे. त्याच नंतर लक्षात घ्यायचं की सतत पित्त तयार करणं याचं कार्य बघा. सतत पित्त तयार करणं आणि मेदाचे पचन म्हणजे जे मेद तयार होतंय ना त्याचं पचन आणि शोषण होण्यासाठी मदत केल्या जातं. आणि लिहा तिथे तुम्हाला सतत पित्त तयार करतं, यामध्ये सतत पित्त तयार करते. आलं लक्षात. आणि त्याच नंतर त्याच्या सोबतीला म्हणलं काय तर मेदाचे पचन आणि शोषण घडवून आणते. लिहा तिथे इथं मेदाचे पचन आणि त्याचे शोषण केलं जातं किंवा त्याचे शोषण करतात. आलं लक्षात, मेदाचे पचन व शोषण करतात. त्याचसोबत लक्षात घ्यायचं पुढे. मग आता यासाठी जर म्हटलं तर प्रश्न कसे तयार होणार की एक प्रश्न जर असाही तयार होऊ शकतो त्यावरती की मानवी शरीरातील जर समजा आपण म्हटलं की सर्वात मोठी ग्रंथी कुठे आहे हे इतरही परीक्षेला विचारलेला आहे हा प्रश्न. मग त्यासोबत परत एक प्रश्न पण तयार होतो की आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठे असाही प्रश्न विचारू शकणार. आलं लक्षात, हा 2 झालेला असतं. त्याच्यासोबत लक्षात घ्या आता हे तर झालं की आपण सर्वात मोठी ग्रंथी कुठे त्यांच्याविषयी जाणून घेतलं. आता काही प्रश्न असे काही मुद्दे की जे तुम्हाला सायन्सला परत कामात पडणार आहे की ज्याच्यावरती कधी ना कधी तुम्हाला प्रश्न येऊन गेलेले असेल तर लिहा सर्वात लहान ग्रंथी पायनी. लिहा आता तिथे सर्वात
लहान ग्रंथी ते येणार ते पायनी. आलं लक्षात? सर्वात लहान ग्रंथी पायनी. दुसरा मुद्दा येतो की सर्वात मोठी धमनी, त्याला महाधमनी असं म्हणतो. सर्वात मोठी धमनी तिला आपण महाधमनी असं म्हणतो. आले. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो की मानवी शरीरातील सर्वात लांब हाड, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड लिहा, त्याला उरू अस्थी असं म्हणतो. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड, बरोबर, त्याला उरू अस्थी. उरू अस्थी म्हटलं जातं. आलं. त्याच्यासोबत आणि सर्वात हे लांब म्हटलं, आता सर्वात लहान पण येतं, इथेच लिहा सर्वात लहान हाड. मग सर्वात लहान हाड जर म्हटलं आपण तर तो मुद्दा येतो त्या ठिकाणी, त्याला पदिका असं म्हटलं जातं. लिहा पदिका. आलं. हे सर्वात लहान हाड आहे मानवी शरीरामधलं. त्यासोबतच सर्वात मजबूत स्नायू कुठले, तर जे गालामधील जे स्नायू असतात ना ते सर्वात मजबूत आहे. लिहा तिथे सर्वात मजबूत स्नायू गालातील स्नायू. आहे मित्रांनो हे. आलं. चला पुढे पुढचा प्रश्न पण बघू आता, किंवा पुढच्या प्रश्नाच्या ऐवजी त्यांनी परत काय दिलेलं आहे ते बघू आता. आधी हा जर झाला प्रश्नाचं उत्तर, म्हणजे आपण काय म्हटलं यकृत, बरोबर. आता फुफ्फुस काय, मूत्रपिंड काय आणि मेंदू काय, तिन्ही ऑप्शन महत्वाचे. तर आता चला बघू फुफ्फुसावरती आपण पुढे जाऊ. आपल्याला जोपर्यंत पूर्ण चारही ऑप्शन होणार नाही ना तोपर्यंत पुढच्या ऑप्शन वरती नाही जाणार मित्रांनो. काळजी नका करू. तुम्हाला प्रत्येक, कारण बघा इथे यकृतवरती जरी प्रश्न आलेला असेल पण पुढे तुम्हाला कुठेतरी फुफ्फुसवरती असेल, बरोबर आहे. मूत्रपिंड म्हणजे त्याला लिव्हर असं म्हणतो, तिथ्यावरती प्रश्न आलेला असेल. जिथे मेंदू तिथे मेंदूवरती आलेला असेल प्रश्न. परत कुठेतरी मेंदूचं काय बघू आपण पुढे काय असतं काय, मेंदू आहे नाही आहे कसा येतो काय सर्वच लक्षात येऊन जातं आपल्याला पुढे. ठीक आहे. मग आता बघा फुफ्फुस, मग फुफ्फुस काय करणार, तर बघा पुढचं ऑप्शन फुफ्फुस, फुफ्फुस नाही आलं. फुफ्फुस त्याचं कार्य काय आलेलं असेल. आता काय काम करतं फुफ्फुस, तुम्ही बघत असेल काही ठिकाणी की जर समजा एखादी जर व्यसन करणारा व्यक्ती असेल तर त्याचं फुफ्फुस काम करत नाही. अशा वेळेस काय होतं ना, त्याचा श्वास घ्यायला त्रास होणं किंवा त्याला कुठे जरी चालत गेलं तर लगेच धापा टाकायला लागणं, तर म्हणजे असे त्यांच्याकडून आजार निर्माण होत आहेत. म्हणजेच काय, श्वसनाचं कार्य करण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे फुफ्फुस. आता बघा याच्यावरती हे चार ऑप्शन जरी या प्रश्नामध्ये दिले आहे ना तरी पण याच ऑप्शन वरती पर्यायावरती परत एक प्रश्न तयार होतो. कारण लक्षात ठेवा इकडे जर समजा त्यांनी असं यकृत जर दिलेला असेल, बरोबर आहे, जर उदाहरण हा यकृत दिलेला आहे त्याचं कार्य, इकडे फुफ्फुस दिलेलं आहे त्याचं कार्य, बरोबर आहे, मूत्रपिंड दिले असेल त्याचं कार्य, योग्य जोडी का झाला प्रश्न तयार. म्हणून बघा प्रश्न कसे तयार होत आहेत ना हे लक्षात घ्यायचं आणि स्वतःहून स्वतः प्रश्न तयार करून किंवा अभ्यास करता करता स्वतःहून स्वतः डोक्यामध्ये तो प्रश्नांचं एक चक्र चालू द्यायचं. तुम्ही जर समजा फक्त प्रश्न चालू न देता तर आलेले प्रश्न वाचायचं असं नाही. स्वतःची क्रिएटिव्हिटी राहू द्या अभ्यासामध्ये. आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की काही अडचण येत आहे तुम्हाला अभ्यासामध्ये कधी पण, तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ना मित्रांनो. तुम्हाला कधीच पण अवॉइड नाही केलं तर तुमचा प्रश्न, तुमची जे काही अडचण आहे ते नक्की दूर केल्या जाणार. आणि तशी पण आपण एक 51 रुपयामध्ये बॅच सुरू केलेली आहे, ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापर्यंत तुम्ही जॉईन करा मित्रांनो. आता आपण 1 तारीखपासून किंवा त्याच्या पूर्वीच प्रत्येक रविवारी लाईव्ह येणार आहे. मग जेव्हा आपण लाईव्ह येणार त्यावेळेस तुमचे सर्व अभ्यासाचे डाऊट पण क्लिअर करणार ना आपण लाईव्ह मध्ये. आले. त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वाटत असेल त्यांनी नक्की जॉईन करा मित्रांनो. कळकळीची विनंती आहे, तुमच्या सर्व अडचणी क्लिअर होईल, बरोबर आहे. जीएसचा तुमचा कुठलीही अडचण राहू देणार नाही. आलं लक्षात. पुढे चला एक अजून खूप सारे पेपर घ्यायचे आपल्याला, प्रत्येक जिल्ह्याचा पेपर आपल्याला कव्हर करायचा आहे. म्हणून त्या धावपळीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. 7 द्या तुम्ही फक्त. त्यानंतर बघा आता फुफ्फुसाचं कार्य, मग कार्य कोणतं, ते श्वसनाचं कार्य असतं. फुफ्फुस काय करणार, श्वसनाचे कार्य. या ठिकाणी श्वसन
घेण्याचं काम करणार, श्वास घेण्याचं काम करणार. आता यासोबतच आणि श्वसनाचे कार्य म्हणजे आपण काय घेणार, तर आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. आलंय लक्षात? म्हणजेच लक्षात घ्या, ऑक्सिजन घेतो. आता श्वसनामध्ये पण दोन पार्ट येतोय, म्हणजे आपण घेतो काय, तर O2 ज्याला म्हणतो ऑक्सिजन, हा आपण घेतो. आलंय? स्वतः अनुभवायचं, तुम्ही ऑक्सिजन घेताय की CO2 घेतोय. आलं लक्षात? म्हटलं तुम्ही खरंच काय घेताना नाक दाबून बघायचं किंवा बघा तुम्हाला कळतं की तुम्ही खरंच ऑक्सिजन घेताय की नाही. एक. आणि सोडतो तर जेव्हा CO2 म्हणजेच याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड. आलं लक्षात? कार्बन डायऑक्साईड आलं, हा सोडतो आपण. म्हणजे श्वासोच्छ्वास ज्यावेळेस घेतोय ना, ऑक्सिजन घेतोय, CO2 सोडतोय. म्हणजे बघा श्वसनाचे कार्य मग कोण करणार, फुफ्फुस. CO2 सोडतो आणि ऑक्सिजन घेतो आपण, हा एक मुद्दा. त्यासोबतच लक्षात घ्यायचं की जेव्हा तुम्ही मग काय होतंय, मग याच्यामुळे फुफ्फुस काय करत असतात, हे तर घेतोय आपण दोन, पण त्यासोबत लक्षात घ्या हवेतील जे ऑक्सिजन असताना ते रक्तामध्ये सुद्धा मिक्स करण्याचं किंवा त्यामध्ये मिसळण्याचं काम करत असतं. म्हणून इथे लक्षात घ्यायचं की हवेतील ऑक्सिजन, आलं लक्षात, हवेतील ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळण्याचं काम करतात. रक्तामध्ये मिसळविण्याचे कार्य, बरोबर, रक्तामध्ये मिसळण्याचे कार्य करतो मित्रांनो, लक्षात घ्यायचं. पुढे मग आता हा रक्तामध्ये मिसळून त्यासोबत म्हणजेच काय, रक्तामध्ये प्रवेश करतोय, म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित ठेवणं, रक्तामध्ये मिक्स करून घेणं. रक्तामध्ये जर ऑक्सिजनचा पुरवठा कमी असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हा रक्तामध्ये जर एखादी समजा व्यक्ती जर कोणी खेळाडू असेल तर अशा वेळेस लक्षात घ्यायचं की तुम्हाला रक्तामध्ये ऑक्सिजन ज्यावेळेस कमी असतं त्यावेळेस तुम्हाला थकवा यायला लागतो. मग ज्यावेळेस तुम्ही बॉडीमध्ये पण जेव्हा जांभळी देता हा एक किंवा आळस देता, म्हणजे तुम्ही काय करता, शरीरामधलं ऑक्सिजन जेव्हा कमी होतं ना तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. जसं खूप श्वास घेतलाय म्हणजे सोडलाय म्हणजे ऑक्सिजन घेताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला एनर्जी घेताय तुम्ही. तुम्ही जांभळी देताय, तुम्ही ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालाय म्हणजेच कमी घेताय. म्हणजे जेव्हा तुम्ही थकताना मित्रांनो, तुमचं शरीर थकत नाही, तुमच्या बॉडीमधला ऑक्सिजन कमी होतो आणि जेव्हा ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये घेताय तुम्ही त्यावेळेस तुम्हाला परत एनर्जी, ऊर्जावान वाटतं स्वतःला. म्हणून हे लक्षात ठेवा, ऊर्जेची गरज कशा पद्धतीने आहे तुम्हाला, ऑक्सिजनची गरज कशी आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. बरोबर आहे. मग आता एक लक्षात ठेवा, मग आता तुम्हाला जर समजा मानवी जर त्यांनी झडपा कधी विचारल्या, आलं लक्षात घ्या की किती झडपा असतात फुफ्फुसाला, जर असं विचारलं तर परत प्रश्न तयार होतो. म्हणजेच लक्षात घ्या तुम्हाला झडपा कशा पद्धतीने किती असतात आणि काय लक्षात घ्या. आता उजव्या फुफ्फुसाला हे 3 झडपा असतात, बरोबर आहे. झडप म्हणजेच काय, आता जसं आपण श्वास घेतो तसा आतमध्ये, पुन्हा श्वास सोडतो तसं बाहेर, म्हणजे असं पंपिंग होत राहतं, त्याला झडप म्हटलं जाते. मग उजव्या फुफ्फुस म्हटलं तर त्याला 3 झडप आलेले आहेत. उजव्या फुफ्फुसाला फुफ्फुसाला 3 झडपा असतात. अरे त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं परत की आपण उजव्या फुफ्फुसाला जर 3 झडपा असेल, मग डाव्या फुफ्फुसाला ह्या 2 झडपा असतात. मग आता इथे मुद्दा येणार तो, मग डाव्या फुफ्फुसाला 2 झडपा असतात. इथे 2 आणि इथे 3. कळलं आता? म्हणजे जर भविष्यात प्रश्न जर तुमचा बदलला की उजव्या आणि डाव्या किती 2, 3 हे तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे. आता जो पुढचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊ, तो म्हणजे त्यांनी मूत्रपिंड विचारलेला आहे, म्हणजे किडनी. ठीक आहे. यकृत म्हणजे लिव्हर होते, हे चुकलं माझं बोलण्यात. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं. आता मूत्रपिंड म्हणजे आपण त्याला म्हणतो की किडनी. मग आता काय काम असेल, तर शरीरामध्ये जे आपण पाणी घेतोय तर त्या पाण्याला फिल्टर करून परत बाहेर मूत्राद्वारे बाहेर काढणं, म्हणजे जेवढं गरज आहे तेवढं आपल्या शरीराला सामावून घेतलं जातं आणि त्याला बाहेर फेकलं जातं. म्हणून त्याला म्हटलं जातं की मूत्राचं विसर्जन करण्याचं कार्य हे मूत्रपिंडाचं म्हणजे किडनीचं आलेलं असतं. ठीक आहे. पुढे लिहा. मग याचं कार्य काय असेल तर लिहा तिथे मूत्र विसर्जनाचे कार्य. आलं लक्षात? कार्य हे मूत्र विसर्जनाचे
मूत्राचं विसर्जन करणं, हा एक. त्यानंतर मग परत बघा आता त्याच्यामध्ये काय काय असतं कंटेंट. महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला पुढे. तर कार्य एकतर रक्त गाळणे, आलं, रक्त गाळतात, आले, म्हणजे रक्ताला प्युरिफाय करून त्यामध्ये काम करतात. रक्त गाळणे, रक्तातील पाण्याच्या पातळीचे प्रमाण योग्य नियंत्रण ठेवणे, आलं लक्षात. रक्ताच्या किंवा रक्तातील पाण्याच्या पातळीचे प्रमाण नियंत्रण ठेवणे, आलेले प्रमाण नियंत्रण ठेवणे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो युरियाचं प्रमाण परत गाळणे, त्यातून युरिया बाजूला काढणे, युरिया गाळणे, आलेलं. त्यानंतर लक्षात घ्यायचं की त्याचं वजन 120 ते 170 ग्रॅम असतं, बरोबर. याचं वजन 120 ग्रॅम ते 170 ग्रॅम, 120 ते 170 ग्रॅम याचं वजन असतं. याची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर येतं, बरोबर. याची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर, लांबी 10 ते 12 सेंटीमीटर आणि रुंदी 5 ते 7 सेंटीमीटर, आणि रुंदी तुम्हाला 5 ते 7 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या. तुमचं मूत्रपिंड अशा पद्धतीने यांची माहिती आलेली आहे. प्रत्येकाने नोट्स मध्ये व्यवस्थित लिहून घ्या, ठीक आहे. पुढे लक्षात घेऊ. जर समजा असा एक प्रश्न तयार होतो ना की मूत्रपिंड कशाशी संबंधित आहे, तर मग त्यावेळेस तुम्हाला हे लिहावं लागतं, मूत्र विसर्जनाशी संबंधित आहे, असा एक प्रश्न तयार होतो यावरती. पुढे बघा, पुढचा प्रश्न येतोय तुम्हाला, बरोबर. आता मेंदूचं तुम्हाला काही जास्त नाही, पण हे 3 फार महत्वाचं आहे, कारण हा इंटरनल ऑर्गन आहे. मेंदू सुद्धा तुम्हाला इंटरनल आहे, पण लक्षात घ्यायचं मेंदूचा काही प्रश्न तुम्हाला येणार नाही आणि मेंदूचं काही जास्त वर्क नाही, मेंदूचं फक्त मेंदूचंच काम आलेलं असतं, ठीक आहे. पण हे जे 3 घटक आलेले आहेत ना, हे फार महत्वाचे आहे, म्हणजे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत. आता पुढे जेव्हा वेळेस तुम्ही आपण पुढे जाऊ नये एक एक पेपर प्रश्न, तर त्यावेळेस जर मूत्रपिंडावरती प्रश्न आला तर तुमचा हमखास सुटायला पाहिजे. यकृतावरती विचारला आहे तो हमखास सुटायला पाहिजे, की तुम्हाला लिव्हरवरती जरी आलेला असेल तरी, म्हणजेच यकृत म्हणजेच लिव्हर, यकृत, फुफ्फुस आणि त्यानंतर मूत्रपिंड म्हणजे लिव्हर, किडनी, अशा पद्धतीचा प्रश्न सुटायला पाहिजे. आलं लक्षात, कारण पुढे पण विचारलेले आहेच, बऱ्याच ठिकाणी आहे. पुढे बघू आपण, ठीक आहे. मग आता हा प्रश्न जर आपण पुढे जातो म्हटलं तर लक्षात घ्या, आता प्रश्न हा कोविड वरती आलेला आहे बघा. हा 48 क्रमांकाचा प्रश्न. कोणत्या संस्थेने कोविड-19 ला महामारी म्हणून घोषित केलेले आहे? याचा उत्तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं. कोण असणार आहे? जर तुम्हाला करायचं तर WHO असणार ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. मग याच ठिकाणी जर समजा इथे जर उत्तर हे आलेलं आहे, बरोबर आहे, मग युनायटेड नेशन काय करतं काम, बरोबर आहे. जर पुढे जर समजा तुम्हाला जर प्रश्न तयार झाला तर त्यावरती तयार होतो ना प्रश्न की युनायटेड नेशनचं काम कसं आलेलं असेल, की WHOचं काम कसं आलेलं असेल, बरोबर आहे. हे तुमच्या लक्षात येणं महत्वाचं राहतं, म्हणून लक्षात घ्या की प्रश्न कसा आलेला असेल. पुढे बघा आता, यावरती परत एक प्रश्न आलेला आहे तुम्हाला WHO वरती आले. तो प्रश्न कसा असेल लिहून घ्या आणि नंतर आपण यांचं बघू एक एक विश्लेषण कसं आलेलं असेल. जर पेपरला प्रश्न आलाय तरी तुम्हाला सोपं जाईल. बघा आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे, आणि हा पेपर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला NTPC जानेवारी 2021 ला, बरोबर आहे. बघा हा प्रश्न लिहून घ्या प्रत्येकाने. म्हणजेच काय, जरी समजा इथे प्रश्न विचारलाय तुम्हाला की कोविड-19 ही महामारी कोणत्या संस्थेने जाहीर केलेली आहे, बरोबर आहे, WHO, पण इथे त्यांनी काय विचारलेलं आहे, त्यांचं मुख्यालय विचारलेलं आहे. म्हणजे असे प्रश्न तयार झाले पाहिजे तुमचे. जागतिक आरोग्य
जागतिक आरोग्य संघटनेने किंवा संघटनेचे, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे ज्याला आपण म्हणतो WHO, बरोबर आहे, WHO याला म्हणतो आपण, बरोबर आहे. त्यासोबत त्यांनी म्हटलंय याचे मुख्यालय, रिकामी जागा येथे आहे, मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. आणि हा प्रश्न NTPC ला विचारलेला आहे. NTPC जानेवारी 2021 ला. मित्रांनो, इतरही प्रश्न कुठले आलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. या आपल्या व्हिडिओ मार्फत किंवा या आपल्या जे मी सेशन घेत आहे यांच्या मार्फत तुमचा एकही प्रश्न जर समजा तुम्ही इतरही विभागाची तयारी करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, काही कुठे पैसे द्यायची गरज नाही, काही क्लास लावायची गरज नाही. तुमचे सर्व GS जेवढे काही प्रश्न आलेले आहे ना, सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मी. थोडा अजून किती डीप मध्ये जाता येईल मी प्रयत्न नक्की करणार की तुम्हाला असे प्रश्न जर आले NTPC सारखे सुद्धा तरी सुटले पाहिजे, बरोबर आहे. मग आता याचं मुख्यालय कुठे आहे ते आपण आता पुढे बघणारच. WHO मध्ये तुम्हाला याचं उत्तर सुटून जाणार. पुढे बघा आता. आता यांनी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. आता संयुक्त राष्ट्र, आधी आपण काय बघू, युनायटेड नेशन, त्याच्यासोबत पुढे एक एक करत आपण मग जागतिक आरोग्य संघटनेवरती येऊ आणि मग पुढे बघा याचं काम कसं आलेलं असेल ते पुढे. चला पुढे बघा आता. ठीक आहे. ठीक आहे, चला बघा आता हे जे WHO काम केले जातात, बरोबर, WHO म्हणजेच आपण म्हणतो जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटना, बरोबर. आता ही जागतिक आरोग्य संघटना जर आपण विचार केला तर हे कशा पद्धतीने असेल, काय असेल, म्हणजे कोणाच्या अंतर्गत काम करतात, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच युनायटेड नेशनच्या अंतर्गत काम करतात. युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र. आलंय, पुढे बघूच आपण. पण आता बघा, हे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत हे काम केलं जातं WHO. मग यासोबतच बघा यांची स्थापना कधी झाली असेल, तर बघा आता याची स्थापना झालेली आहे, स्थापनेचं वर्ष येतं 7 एप्रिल 1948 ला. 7 एप्रिल 1948 ला याची स्थापना झालेली. आणि त्यासोबतच 7 एप्रिलच हा दिवस बघा, 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आले, जर प्रश्न आलाय तुम्हाला तर असा प्रश्न होता की जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी, 7 एप्रिलला, ज्या दिवशी स्थापना झाली तो वर्ष. आलंय. मग याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येते. प्रश्नाचं उत्तर मिळालं मित्रांनो. त्यांनी मुख्यालय विचारलेलं आहे मागील प्रश्नामध्ये. हे बघा इथे काय विचारलं त्यांनी, मुख्यालय. याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं. लिहा तिथे आता. याचं मुख्यालय आलेलं आहे जिनिव्हा, आणि ते कुठे असेल तर स्वित्झर्लंड येथे. जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याचं मुख्यालय आलेलं आहे. त्यासोबतच पुढे लक्षात घ्यायचं, मग महासंचालक कोण आहे, टेड्रोस एडहॉनॉम. अरे लिहा तिथे महासंचालक यांचं. महासंचालक जरा थोडं अवघड नाव आहे, पण पूर्ण नाव न लक्षात ठेवता सुरुवातीचं जरी 2 अक्षरी एक नाव तरी लक्षात राहा, तुमचा प्रश्न सुटून जाईल. फक्त बघून घ्यायचं, टेड्रोस एवढंच लक्षात ठेवा. जास्त जर पूर्ण नाव लक्षात घेईल तुम्हाला गोंधळ होऊन जाईल. ठीक आहे. आणि ते पहिले आफ्रिकन वंशाचे आहे. पहिले आफ्रिकन वंशाची व्यक्ती. ओके, चला पुढे बघा आता. पहिले आफ्रिकन वंशाचे आलेले आहे, बरोबर. मग या करारावरती जर विचार करायची स्थापना कधी झाली, 1948 ला, बरोबर आहे. मग यासोबत त्यांनी म्हटलं आहे की WHO जो करार झालेला आहे याच्या 2 वर्ष आधी 1946 ला, तर या करारावरती 61 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजेच बघा 22 जुलै 1946 रोजी या करारावरती 61 देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजेच लिहा इथे 22 जुलै
1946 रोजी जर समजा WHO स्थापनेसाठी किती देश सहकार्य करत होते, किती देश सदस्य, तर त्या 61 देशांनी सही करून, सही स्वाक्षरी एकच आहे, सही करून त्याला मान्यता दिली किंवा आम्ही सहकारी असं म्हटलं की आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी सुचवलं. किती? 61 देशांनी. कधी? 1946, म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या 1 वर्षाआधी. कारण भारताचं स्वातंत्र्य झालंय, भारताला स्वातंत्र्य मिळालं 47ला, त्याच्यानंतर याची स्थापना झाली 48ला, बरोबर आहे. पण त्याच्या आधी ते मान्य झालेलं होतं, त्यामधला एक भारत देश सुद्धा होता, म्हणून भारत सुद्धा त्याचं सदस्य आहे यामध्ये. आलं लक्षात? एक. त्याचसोबत लक्षात घ्यायचं, आता सदस्य राष्ट्र एकूण किती आहे, तर आज जर विचार केला, ज्यावेळेस सही केली त्यावेळेस किती होते? 61, बरोबर आहे. पण त्याची आज संख्या जर विचार केला आपण, तर त्याची आज संख्या येतं 194, म्हणजे 194 राष्ट्र यामध्ये. मग सदस्य राष्ट्र जर विचार केला, म्हणजे सध्या, आलंय लक्षात, सध्या जरी विचार केला आपण, तर 190 म्हणजे 194 राष्ट्र त्यामध्ये तुम्हाला सहभागी म्हणजे सदस्य राष्ट्र दिसते. अरे इथे सदस्य आहे. मग त्यामध्ये भारत आहे का? तर हो, भारत सदस्य आहे. आलंय लक्षात? भारत सदस्य राष्ट्र आहे असं त्या गणलं जातं आणि आहेच. भारत त्या करारावरती सही करणारा भारत देश होता त्यावेळेस. आले लक्षात? मग परत तुम्हाला SSC ला म्हणता येईल किंवा इतरही विभागामध्ये जिथे जिथे तुम्हाला प्रश्न सोडवता येईल ना मित्रांनो, तिथे तिथे सोडवण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्ही सर्व प्रश्न चाळा, म्हणजेच तुम्हाला काय होईल, यावेळेस लक्षात राहील की त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करता येईल आणि पुढे पुढे जाता येईल. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न सुटायला पण पाहिजे तुम्हाला. याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे काही अजून जर चालू घडामोडीच्या रिलेटेड मिळाले तरी तुमच्या नोट्समध्ये समावेश करा मुद्दाम. आलं? तुम्ही फक्त स्वतःचे नोट्स अपडेट करत राहा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं एक एक करून त्या पद्धतीने. बरोबर. पुढे हा एक मुद्दा परत येतोय, हे पहिले तर आहेच, पण त्यासोबत असे व्यक्ती आहे की जे एकमेव वैद्यकीय डॉक्टर नाहीये, पण तरी पण त्या संघटनेचे ते महासंचालक आहेत. लिहून घ्या वाटल्यास हा मुद्दा, की वैद्यकीय डॉक्टर नसलेले, वैद्यकीय डॉक्टर नसलेले महासंचालक, म्हणजे त्यांना कुठेही डॉक्टरेट झालाय, कुठे त्यांनी वैद्यकीय, तरी पण ते त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कारण लक्षात घ्या, महासंचालक आहेत, कारण शेवटी अभ्यास महत्वाचा असतो त्या व्यक्तींचा. बरोबर आहे. पुढे लक्षात घ्यायचं आपण. मग परत एक प्रश्न पण तयार होतो, म्हणजे जसं त्यांनी विचारलं की आणीबाणी किंवा महामारी जर आपण COVID-19 त्यांनी जर दिलेली असेल, बरोबर आहे, मग त्याच दृष्टिकोनातून लक्षात ठेवा की जुलै 2022 मध्ये, बरोबर आहे, जागतिक आरोग्य आणीबाणी हे जर घोषित केलेली असेल तर कुठला, तर मंकी पॉक्स हा जो आजार आहे ना, याला सुद्धा त्यांनी जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलेला आहे. मंकी पॉक्स लिहून ठेवून द्याल व्यवस्थित. बरोबर आहे. मंकी पॉक्स हा जो आजार येतोय ना, मंकी पॉक्स, याला सुद्धा एक जागतिक काय म्हणतात आणीबाणी, बरोबर आहे, जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेला आहे. आणि ते कधी, तर जुलै 2022 ला, जुलै 2022 ला. कारण ते पण एक मुद्दा लिहून ठेवा. आता येतो युनायटेड नेशन.